नमस्कार, मी शैलजा आनंदी फूड्समध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची ते आज बघणार आहोत। खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 3 वाटी ओल्या खोबऱ्याचं चव, 2 वाटी साखर, 1 वाटी दूध, वेलची पूड आणि तूप। प्रथम कढईमध्ये 2 चमचे तूप टाकू। तूप मेल्ट झाल्यावर त्याच्यामध्ये घेतलेला नारळाचा चव टाकू आणि फुलात जाण्यात थोडा चव परतून घेऊ। आता यामध्ये घेतलेली 2 वाटी साखर आणि दूध मिक्स करून घेऊ। खोबऱ्याची बर्फी या पद्धतीने तर आपण बनवू शकतो, त्याचबरोबर याच्यामध्ये गाजर किंवा बिटाचा रस घालून सुद्धा आपल्याला छानशी बर्फी बनवता येते। आता बघा, हळूहळू खोबरं व साखर मिक्स होऊन त्याचा गोळा होऊ लागला आहे। या स्टेजला गॅस बारीक करावा व परत व्यवस्थित पूर्ण गोळा होईपर्यंत परतत राहावे। बर्फीचे सारण तयार होत आले आहे, त्यामध्ये वेलची पूड टाकू। खोबऱ्याच्या बर्फीचे सारण तयार होत आलेले आहे। एका ताटाला तूप लावून घेऊ। बघा, एकसारखा खोबऱ्याचा गोळा तयार झालेला आहे। तो आता आपल्याला ताटात बर्फीसाठी काढून घ्यायचा आहे। खोबऱ्याची बर्फी हाताला थोडासा तुपाचा हात लावून थापून घ्यावी किंवा वाटीनेही आपल्याला थापता येते। बर्फी थापून झालेली, आता थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवू। बर्फीचे सारण थंड झाले आहे, आता छान वड्या पाडून घेऊ। चौकोनी त्रिकोणी कोणत्याही आकारात ह्या वड्या छानच दिसतात। अशा रीतीने आपल्या खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे।